हरिओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. मी अनुप्रिता थत्ते, व्रजभूमीतील भक्त या कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण 17वी कथा पाहतोय. वृंदावन येथील श्री माधवदास बाबाजी यांची ही कथा आहे. त्याचा पहिला भाग आपण ऐकला. आता आपण दुसरा भाग ऐकूया. अशा प्रकारे श्री माधवदास बाबा महंत पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आणि पुन्हा सगळीकडे साधूंचा सत्संग करीत हिंडू लागले. आपण पहिल्या भागात बघितलं की त्यांनी मुळात साधूंचा सत्संग मिळावा हीच त्यांची खूप मोठी इच्छा होती आणि त्याच्यासाठी आणि परमेश्वराच्या भक्तीसाठी त्यांनी पत्नीच्या परवानगीने घर सोडलेलं होतं आणि ते वृंदावनला आलेले होते. जबाबदारीतून मुक्त झाल्यावरती खूप दिवस बाबा हे श्री धर्मदास बाबाजी यांच्यापाशी राहिले. हे धर्मदास बाबाजी श्री श्री मदन गोपाल ह्या मंदिराचे पुजारी होते आणि हे मंदिर आणि त्यातला विग्रह हा सिद्ध श्री जयकृष्णदास बाबाजी यांनी स्थापन केलेला आहे आणि तिथे त्यांनी बरेच दिवस स्वतः सेवा पण केलेली आहे शेवटपर्यंत. तिथे राहत असताना सुद्धा मध्ये-मध्येच ते वृंदावन येथे आणि व्रजभूमीतील निरनिराळ्या गावी जात आणि तिथेही साधूंचा सत्संग करीत असत. वृंदावनामध्ये काही दिवस ते श्री श्री गोपाल भट्ट गोस्वामी यांच्या समाधीस्थानामध्ये राहिले. काही दिवस ते लोटनकुंज इथे राहिले आणि काही दिवस ते झाडू मंडल इथे राहिले. झाडू मंडलमध्ये राहत असताना एक दिवस त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, की लोक असं म्हणतात, की श्री श्री सनातन गोस्वामीजी हे व्रजभूमीतील कंगाल वैष्णवांचा सांभाळ करत असतात. श्री श्री सनातन गोस्वामी हे फार मोठे संत होते आणि आत्ता ते देहामध्ये नव्हते. ज्यावेळेला हे माधवदास बाबाजी झाडू मंडलमध्ये राहत होते. त्यांनी शरीर सोडलेलं होतं. पण अजूनही ते सूक्ष्म रूपाने इथल्या सगळ्या कंगाल अशा वैष्णवांचा सांभाळ करतात, अशी तिथे एक समज होती. खरा म्हणजे त्यांचा अनुभव होता तो. तर यांच्या मनात आलं, की बघूया, की हे खरं आहे का? आज आपण त्याचा अनुभव घेऊ. मग आज आपण मधुकरीला जायचं नाही आणि अयाचित भावाने म्हणजे कुणाच्याकडेही काही न मागता जर कुणी आपणहून काही दिलं तरच खायचं, नाही तर भुकेलं राहायचं आणि तसंच झोपून जायचं. असं त्यांनी ठरवलं आणि आपलं सगळं आवरून झाल्यावरती ते बाहेर पडले. रस्त्याने जात असताना श्री गोपाल भट गोस्वामी यांच्या समाधीस्थानाच्या समोरून ते जात होते. त्यावेळेला ते तिथले जे सेवक होते, श्री मथुरदासजी हे दरवाजावर उभे होते आणि त्यांनी गोस्वामींना या माधवदास बाबाजींना हाक मारली आणि असं वाटत होतं, की जणू काही ते माधवदास बाबाजींची वाटच पाहत उभे आहेत. ते म्हणाले, "माधवदास, मधुकरीसाठी निघाला आहात का? आज जाऊ नका. आत या. इकडे या. मला खूप ताप भरलेला आहे. खरं तर पुरी आणि भाजी हे तयार आहे, परंतु पूजा करून ठाकूरजींना अर्पण करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. तेव्हा तुम्ही देवाला तो नैवेद्यही दाखवा, समाधीलाही नैवेद्य दाखवा आणि स्वतः तुम्ही प्रसाद ग्रहण करा." माधवदासजींनी आनंदाने ते स्वीकारलं आणि ते आत आत गेले. त्यांनी ठाकूरांना म्हणजे देवाला नैवेद्य दाखवला आणि समाधीलाही नैवेद्य दाखवला आणि मोठ्या आनंदाने प्रसाद ग्रहण केला. आणि श्री श्री सनातन गोस्वामी यांच्या कृपेचा हा अनुभव आल्यामुळं त्यांचं हृदय भरून आलं प्रेमाने. श्री माधवदास बाबाजी हे दैन्यभाव धारण करून होते आणि त्यांचा सेवाभाव हा विशेष रूपाने प्रशंसनीय, उल्लेखनीय असा होता. ते स्वतःला इतके हीन-दीन समजत आणि सगळ्यांना वैष्णवांना इतका मान देत, की वैष्णवांच्या बरोबर ते त्यांच्या पंक्तीत जेवायला बसत नसत. आणि हे जे त्यांचं कट्टर मत होतं आणि हा जो त्यांचा विनय होता, हा त्यांच्या गुरूंना खूप माहिती होता. आता हे सगळीकडे सत्संग करीत हिंडत जरी असले, तरी कधी उत्सवाच्या वेळेला ते गुरुस्थानावरती जात आणि त्यावेळेला त्यांचे गुरु
त्यांचं पान सगळ्या वैष्णवांच्या बरोबर न वाढता, जे बाकीचे साधारण लोकं असतात त्यांच्या पंक्तीमध्ये त्यांचं पान वाढत असत. हे त्यांचं करणं बघून बाकीचे लोक म्हणत गुरूंना, की "असं काय करता तुम्ही?" परंतु गुरु हसत असत आणि काही लक्ष न देता माधवदासजींच्या मनासारखंच करत असत. त्यांच्या माधवदासजींच्या हातामध्ये जादू होती. त्यांचा सेवाभाव इतका छान होता, म्हणजे अगदी मनापासून सेवा करत ते आणि पाय दाबणं किंवा पायांचं मालिश करणं ह्या कलेमध्ये ते खूप प्रवीण होते आणि त्यांच्या आतल्या भावामुळं त्यांनी ज्यांची कोणाची सेवा केली, त्यांचे पाय दुखायचे लगेच थांबत असत. त्यांच्या ह्या सेवेमुळं खूपसे साधू आणि महात्मा यांचे त्यांना कृपा आशीर्वाद प्राप्त झालेले होते. श्री माधवदासजी जसे दैन्य आणि सेवाभाव धरून होते, तसंच त्यांचं हृदय अत्यंत सरळ आणि स्वच्छ होतं आणि आपल्या स्नेहमय व्यवहारामुळे ते अगदी लहान-मोठ्या सगळ्यांच्यामध्ये मिसळून जात आणि त्यांच्यावरती सगळ्यांचं प्रेम बसत असे आणि त्यांच्या संगामध्ये राहावं असं सगळ्यांनाच वाटत असे. त्यावेळेला व्रजभूमीतल्या सगळ्या गावांमध्ये जे कोणी महात्मा होते, त्यातला एकही महात्मा असा नसेल, की ज्याच्या हृदयामध्ये माधवदासजी ह्यांनी आपलं स्थान निर्माण केलं नसेल आणि तेही प्रेमाने. सन 1892 मध्ये श्री राधिकानाथ गोस्वामीपाद हे वृंदावन इथं आले. त्यांच्या मुखातून हरिकथा ऐकून माधवदासजी अगदी मग्न होऊन गेले. त्यांना खूप त्यांची कथा आवडली. गोस्वामीपाद श्री माधवदासजी यांच्या ग्रहण करण्याच्या क्षमतेमुळं आणि कुठल्याही ग्रंथातील प्रसंगांमध्ये जे काही ज्ञानाचे कण असतात, ते बरोबर वेचण्याच्या अद्भुत शक्तीमुळं अतिशय प्रभावित झाले आणि त्यांच्या मनामध्ये माधवदासजी बाबांबद्दल एक विशेष प्रीती निर्माण झाली. दोघांमध्ये एक असा स्नेहबंध निर्माण झाला, की ते दोघेही एकमेकांच्या सोबत राहू लागले आणि त्या दोघांनाही एकमेकांशी सत्संग करणं फार आवडू लागलं. माधवदासजी हे राधिकानाथ गोस्वामी यांच्याबद्दल हृदयामध्ये गुरुभाव ठेवत असत. तर राधिकानाथ गोस्वामी हे त्यांना आपल्या हृदयामध्ये जागा देऊन आपले अत्यंत लाडके बंधू समजत असत. श्री गोपीनाथ मंदिराच्या श्री राधावल्लभ गोस्वामी, श्री राधिकानाथ गोस्वामी पाद हेही उत्तम आणि परमप्रिय श्रोता होते. प्रभुपाद यांच्या निवासस्थानावरती या तिघांच्या चर्चा चालत आणि ते हरिकथेचा खूप मनापासून आस्वाद घेत असत. त्यातील ज्ञानकण वेचून आणि त्यातील रसग्रहण करून त्यांचे तासच्या तास जात असत आणि यामध्ये अत्यंत आनंदाने जे एक हास्य प्रस्फुटित होतं श्रीकृष्णाच्या लीला ऐकताना, त्या त्यांच्या हास्याच्या मधुर ध्वनीने आसमंत गुंजत असे. सन 1894 मध्ये ताडास येथील जमीनदार श्री राजर्षी वनमाली रायबहादूर हे वृंदावन येथे आले. श्री राधिकानाथ गोस्वामीपाद यांच्या घरी श्री माधवदासजींशी त्यांची भेट झाली आणि त्या पहिल्या भेटीतच त्या दोघांमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झालं आणि हळू ते प्रेम इतकं वाढलं, की जसं काही दोघं एकजीव झाले. काही दिवसांनी श्री राजश्री राधाकुंड येथे गेले आणि तिथे त्यांचा जो राजवाडा होता तिथं राहू लागले. परंतु श्री माधवदासजींचा विरह त्यांना तिथे काही सहन होईना आणि त्यांच्याशिवाय त्यांना तिथं चैन पडेना. ते पुन्हा राधिकानाथ गोस्वामीजी ह्यांच्याकडे आले आणि अक्षरशः भिक्षा मागितल्यासारखं त्यांनी माधवदासजींना त्यांच्याकडून मागून घेतलं. माधवदासजी हे शेवटी राधाकुंड येथे वनमाली रायबहादूर यांच्याबरोबर गेले आणि तिथे राहू लागले. पण आता असं झालं, की त्या दोघांनाही ह्या राधिकानाथ गोस्वामी ह्यांचा विरह जाणवू लागला आणि त्यांना तो सहन होईना. असंच होतं. भक्तांच्यामध्ये इतकं प्रेम निर्माण होतं, की त्यांना एकमेकांचा सहवास अति प्रिय होतो आणि तो सोडवत नाही. आणि कुणीही एक भक्त आपल्यापासून दुरावलेला
त्यांना सहन होत नाही. शेवटी राजश्री बहादूर यांनी वृंदावनमध्येच एक घर बांधलं आणि तिथे 1904 पासून ते आणि माधवदासजी हे राहू लागले. आता ह्या तिघांचा पूर्वीप्रमाणे सत्संग चालूच झाला. पुढे 1905 साली वृंदावनमध्ये प्लेगची खूप मोठी साथ आली आणि राधिकानाथजी आणि राजर्षी बहादूर हे गौड मंडल इथं निघून गेले त्या प्लेगच्या भीतीने. परंतु माधवदासजी ह्यांनी मात्र वृंदावन येथेच राहण्याचा आणि श्रीकृष्णाचे चरण, ती भूमी न सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते तिथेच राहू लागले. काही दिवसांनी 1911 मध्ये श्री गोस्वामी राधिकानाथ यांचा देहांत झाला आणि ह्या घटनेच्या आधी काही दिवस अ, त्यांनी राजर्षी बहादूर यांचं जे मंदिर होतं त्याच्याजवळ एका निर्जन ठिकाणी एक झोपडी वजा घर असं बांधलेलं होतं आणि त्यांची अशी मनीषा होती, की तिथे राहून आपण राजर्षी यांच्याबरोबर हरिकथा आणि भगवत चर्चा करत राहावं पुढे. आता श्री माधवदासजी हेही त्या कुटीच्या जवळ आले आणि ते दिल्लीवाले का बाग असा नावाचा एक तिथं भाग आहे, तिथे राहू लागले. अशा प्रकारे पुन्हा अ, वनमालीजी आणि माधवदासजी ह्यांचा सत्संग पुढे चालू झाला. काही दिवसानंतर तिथे नारायण मुनी नावाचे एक प्रतिष्ठित वेदांती संन्यासी आले आणि त्या दिल्ली वालो की बाग इथे राहू लागले. ते अ, साधारणपणे मौनच असत आणि म्हणून त्यांना मुनी म्हणत असत. त्यांचं लोकांमध्ये मिसळणं अतिशय कमी असे, एकांतच त्यांना फार आवडत असे. असं असलं तरी माधवदास बाबाजींची नित्य चैतन्य चरितामृत आणि चैतन्य भागवत यांचा जो पाठ करत असत ते, तो पाठ त्यांनी ऐकला आणि त्यांना त्या पाठात तो पाठ अतिशय आवडला आणि श्री माधवदास बाबाजी यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रीती निर्माण झाली, आवड निर्माण झाली. त्यांचं ते पाठ वाचणं आणि पाठ वाचत असताना त्यांच्यामध्ये जो भावाचा संचार होत असे, ते पाहून त्यांना अतिशय आनंद मिळत असे. आता त्यांनाही चैतन्य चरितामृत हे आवडू लागल्यामुळं त्यांनी माधवदासजी यांना आग्रह केला आणि चैतन्य चरितामृताचं रहस्य म्हणजे त्याचा अर्थ ते यांच्याकडून समजून घेऊ लागले. तसंच रागानुगा भजन म्हणजे काय असतं? ते कसं करतात? त्याची काय पद्धती असते? ह्याबद्दल सुद्धा माधवदासजींकडून ते जाणून घेऊ लागले. त्यांना चैतन्य चरितामृताची कथा इतकी आवडली, की त्यांनीही बंगाली शिकून घेतलं आणि ही त्यांची आवड इतकी मनापासून होती, की त्यांना त्यांना पटकन बंगाली यायला लागलं. मग त्यांनी स्वतः त्या चरितामृताचा पाठ केला. त्याच्यामधलं सगळं सार समजून घेतलं. चैतन्य चरितामृताचा पाठ केल्यानंतर त्यांनी माधवदासजी बाबांना असं ते म्हणाले, की खरं तर उपासना तर हीच सर्वोत्तम आहे. परंतु काय करू? मी एक वेदांती संन्यासी आहे ना पहिल्यापासून, त्यामुळं माझे संस्कार ह्या भक्तीच्या आड येतात आणि ते बाधा घालतात. साधारण याच सुमारास श्री कृष्णानंद नावाचे एक आणखीन संन्यासी श्री माधवदास बाबाजी यांच्या संपर्कात आले आणि माधवदासांच्या ह्या चरितामृत पठणामुळे आणि चैतन्य प्रेमामुळे त्यांना त्यांच्यावर इतका परिणाम झाला त्याचा, की त्यांनी श्रीकृष्ण भजनाचा उपदेश त्यांच्याकडून घ्यायला सुरुवात केली आणि ते स्वतः चैतन्य चरितामृताचा पाठ करू लागले. अशा प्रकारे हळू-हळू चैतन्य चरितामृत आणि श्रीकृष्ण भजन ह्याच्यावरती त्यांची निष्ठा वाढत गेली आणि ती निष्ठा परिपक्व झाल्यानंतर त्यांनी आपल्या संन्यासी वस्त्रांचा त्याग केला आणि श्री श्री प्राणगोपाल गोस्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली भजनाची आणि ते वृंदावन येथे राहून भजन करू लागले. नाहीतरी वृंदावनातला हा जो श्रीकृष्ण आहे, हा तिथे वृंदावनामध्ये आलेल्या बऱ्याच जणांना असा आपल्या प्रेमामध्ये अडकवून ठेवतो. असा किस्सा बऱ्याच जणांच्या बरोबर होतो.
पुढे त्यांनी खूप चैतन्य मताचा प्रसार केला आणि स्वतःचे त्यांचे खूपसे शिष्यही झाले. असं जरी असलं, ते जरी गुरुपदी विराजमान झाले, तरी माधवदास बाबाजी ह्यांच्याबद्दल त्यांच्या मनातला गुरुभाव कधीही यत्किंचितही कमी झाला नाही. कालिदह इथे राहणारे श्री जगदीशदास बाबाजी हे सुद्धा माधवदासजींवरती खूप प्रेम करीत असत. पुढे जगन्नाथपुरीचे सिद्ध श्री श्री राधा रमण चरणदास बाबाजी, ज्यांना सगळे बडे बाबा म्हणत असत, ते काही कारणाने वृंदावनामध्ये आले आणि ते सुद्धा या माधवदासजींच्या ह्या प्रेमळ वागण्यामुळे अतिशय प्रभावित झाले आणि तेही त्यांच्या बरोबर खूप स्नेह करू लागले. आणि तेव्हापासून या बडेबाबांचे जे शिष्य होते श्री श्री रामदास बाबाजी, यांच्या मनामध्ये ह्या आपल्या माधवदास बाबाजींच्या बद्दल गुरुभाव निर्माण झाला आणि तेही त्यांच्यावरती अतिशय प्रेम करू लागले. श्री माधवदास बाबाजी वृंदावन येथे गोपीनाथ बाग येथील गोपाल छडीदार या भागामध्ये 18-19 वर्ष जवळ-जवळ राहिले पुढे ह्याच्यानंतर. तर त्यावेळेला तिथं त्यांच्या मुळं म्हणजे त्यांनी चालना दिल्यामुळं नेहमी पाठ आणि संकीर्तन होत असे. तसेच वेगळे-वेगळे श्रीकृष्णांचे उत्सव आणि वैष्णवांची सेवा ही सुद्धा तिथे नेहमी होत राहिली. मुंगेर येथले राजा श्री रघुनंदन हे ह्या उत्सवांमध्ये विशेष करून सहाय्यता देत असत. रघुनंदन यांची माधवदास बाबांच्यावरती अत्यंत प्रीती, अनन्य श्रद्धा आणि गाढ भक्ती होती. बाबांच्या साठी ते काहीही करायला तयार असत आणि त्यांचा कुठलाही शब्द ते खाली पडू देत नसत. एकदा असं झालं, की जेव्हा ते माधवदास बाबांच्या दर्शनाला आलेले होते, त्यावेळेला बाबा त्यांना म्हणाले, माधवदासजी बाबा त्यांना म्हणाले, "रघुनंदन, मी जेव्हा मरीन की नाही, त्यावेळेला हे वनमाली बहादूर आणि सगळे बाकीचे भक्त आहेत ना, ते माझा उत्सव करतील आणि त्यावेळेला तुझ्याकडे ते नक्की काहीतरी धन मागतील. तू त्यांना त्यावेळेला काही देऊ नकोस म्हणे. पण आत्ता मला ना पाठ संकीर्तन करवायचंय, तर त्याच्यासाठी मला तू पैसे दे." असे त्यांनी म्हणायचा अवकाश, की ₹500 त्या काळामध्ये ₹500 चे नोट त्यांनी महाराजांनी या बाबाजींना दिले. अशा प्रकारे त्यांच्यावरती अत्यंत गाढ अशी श्रद्धा ह्या रघुनंदन राजांची बसलेली होती. अशा प्रकारे आपण बघितलं, की ह्या माधवदास बाबाजींनी अनेक साधूंशी सत्संग केला, खूप सेवा केली लोकांची आणि त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे त्यांना सर्वांचं प्रेम प्राप्त झालं आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये त्यांना खूप संतोष मिळाला. त्यांचा अंत कसा झाला, तर तोही ह्या साधू लोकांच्या संगतीमध्येच झाला. सन 1933 मध्ये ते अतिशय वृद्ध झालेले होते आणि शरीर जर्जर झालेलं होतं. तर त्यांचा शेवट असा झाला, की श्री प्राणगोपाल या गोस्वामी ह्यांच्या मांडीवरती त्यांनी डोकं ठेवलेलं होतं. त्यांच्यासाठी प्रसिद्ध कीर्तनीया गणेशदासजी हे त्यांच्यासमोर भगवत कीर्तन करत होते आणि यांच्या अंतसमयी त्यांना निरोप देण्यासाठी या ब्रजभूमीतील अनेक महात्मे आणि अनेक वैष्णव त्यांच्या भोवती बसून राहिलेले होते. या सर्वांच्या पवित्र सान्निध्यामध्ये यांनी ह्या पार्थिव देहाचा त्याग केला आणि दिव्य वृंदावनामध्ये कायमसाठी प्रवेश केला. अशा प्रकारे साधूंचा सत्संग करत-करत या महात्म्यांनी आपली या इहलोकीची पवित्र यात्रा संपवली. हरी ओम.